नमस्कार सखींनो. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याचा चेहरा मोहरा बदलून टाकू शकतो. आपण नेहमी ऐकतो की स्त्रियांनी सहनशील असावे, पण आजच्या काळात फक्त सहनशील असून चालत नाही, तर स्मार्ट आणि स्ट्रॉंग असणे गरजेचे आहे. आनंदी राहण्यासाठी फक्त पैसा किंवा सुविधा पुरेशा नसतात, तर तुमची विचार करण्याची पद्धत आणि तुमच्या सवयी महत्त्वाच्या असतात. 1. वेळ म्हणजे संपत्ती. आपण जसे पैसे खर्च करताना 10 वेळा विचार करतो, तसेच वेळेचे आहे. स्मार्ट स्त्रीला माहिती असते की तिचा 1 तास हा तिच्या प्रगतीसाठी किती महत्त्वाचा आहे. जर तुम्ही तुमचा वेळ फालतू गप्पा, सोशल मीडियावरील विनाकारण स्क्रोलिंग किंवा दुसऱ्यांच्या आयुष्यातील उणीवा शोधण्यात घालवत असाल, तर तुम्ही स्वतःच्या प्रगतीची संधी गमावत आहात. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या वेळेची किंमत केली नाही, तर जगही तुमची किंमत करणार नाही. नाही म्हणण्याची ताकद. अनेक स्त्रियांना सवय असते की कोणालाही दुखवायचे नाही म्हणून त्या प्रत्येक कामाला हो म्हणतात. कोणाच्या तरी लग्नाचे कपडे निवडायला जाणे असो किंवा कोणाच्या तरी घरातल्या गप्पा ऐकणे असो. जर तुमचे स्वतःचे महत्त्वाचे काम प्रलंबित असेल आणि तरीही तुम्ही दुसऱ्याला वेळ देत असाल, तर तुम्ही स्वतःवर अन्याय करत आहात. स्मार्ट सवय. नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. सध्या मी एका महत्त्वाच्या कामात व्यस्त आहे. मी नंतर बघू शकेन का? हे वाक्य तुमचे अनेक तास वाचवू शकते. इमर्जन्सी आणि इम्पॉर्टंट मधील फरक. स्मार्ट स्त्रिया अर्जंट म्हणजे तातडीचे आणि इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे कामांमधील फरक ओळखतात. उदाहरणासह, कोणाचे तरी फोनवर गॉसिप करणे हे समोरच्यासाठी अर्जंट असू शकते, पण तुमच्या करिअरसाठी किंवा व्यक्तिगत विकासासाठी ते इम्पॉर्टंट नाही. तुमच्या दिवसाचे नियोजन करताना 20-80 नियम वापरा. तुमच्या दिवसातील अशी 20 कामे शोधा जी तुम्हाला 80% निकाल किंवा आनंद देतात. सकाळची गोल्डन आवर, द मॉर्निंग रुटीन. दिवसाची सुरुवात कशी होते यावर तुमचा पूर्ण दिवस अवलंबून असतो. एक शक्तिशाली स्त्री सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघत नाही. नियोजन. आदल्या दिवशीच रात्री दुसऱ्या दिवसाच्या कामांची यादी तयार ठेवा. स्वतःसाठी वेळ. सकाळी कमीत कमी 30 मिनिटे शांततेत स्वतःशी संवाद साधा, ध्यान करा किंवा वाचन करा. ही गुंतवणूक तुम्हाला दिवसभर मानसिकदृष्ट्या स्थिर आणि स्मार्ट ठेवते. सोशल मीडिया आणि डिजिटल डिटॉक्स. आजच्या काळात स्त्रियांचा सर्वाधिक वेळ स्क्रीनसमोर जातो. स्मार्ट स्त्री तंत्रज्ञानाचा वापर स्वतःला घडवण्यासाठी करते, स्वतःला अडकवण्यासाठी नाही. मर्यादा. सोशल मीडिया वापरण्यासाठी दिवसातील एक वेळ निश्चित करा. फिल्टर. अशा लोकांना फॉलो करा जे तुम्हाला प्रेरणा देतात. जे तुम्हाला न्यूनगंड देतात त्यांना अनफॉलो करा. घरकाम आणि वेळेचे व्यवस्थापन. स्मार्ट होम मेकिंग. जर तुम्ही घर सांभाळत असाल तर प्रत्येक गोष्ट स्वतःच परिपूर्ण करण्याच्या नादात स्वतःचा वेळ संपवू नका. स्मार्ट पद्धत. कामांचे वाटप करायला शिका. घरातील सदस्यांना त्यांची कामे करायला लावा. गॅजेट्सचा वापर. वेळ वाचवण्यासाठी आधुनिक उपकरणांचा वापर करणे हा आळस नाही, तर तो स्मार्टपणा आहे. वाचलेला वेळ तुम्ही तुमच्या छंदासाठी किंवा नवीन काही शिकण्यासाठी वापरू शकता. विश्रांती हाही वेळेचा सदुपयोग आहे. सतत धावपळ करणे म्हणजे स्मार्टनेस नाही. शरीराला आणि मनाला थकवा आला असेल तर थोडा वेळ शांत बसणे किंवा झोप घेणे ही सुद्धा वेळेची योग्य गुंतवणूक आहे, कारण थकलेले मन कधीही स्मार्ट निर्णय घेऊ शकत नाही. सखींनो, तुमचं आयुष्य हे तुमच्या वेळेने बनलेलं आहे. जर तुम्ही तुमचा वेळ इतरांच्या हातात दिला तर तुमचं आयुष्य तुमचं राहणार नाही. ज्या दिवशी तुम्ही वेळ नाही म्हणण्याऐवजी हे काम माझ्यासाठी महत्त्वाचं नाही म्हणू शकाल, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हाल. 2. सतत शिकण्याची वृत्ती. जी ज्ञानी स्त्री तीच खरी प्रबळ स्त्री. अनेकांना असे वाटते की एकदा पदवी मिळाली किंवा लग्न झाले की शिक्षणाचा प्रवास थांबतो. पण एक स्मार्ट स्त्री हे जाणते की शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर ती एक जीवनशैली आहे. जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगासोबत पाऊल न ठेवल्यास आपण मागे पडू शकतो. शिकणे म्हणजे काय? रिडिफायनिंग लर्निंग. शिकणे म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, नवीन तंत्रज्ञान, चालू घडामोडी आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रातील प्रगती म्हणजे शिकणे. बदल स्वीकारा. आमच्या काळात असं नव्हतं म्हणण्यापेक्षा आजच्या काळात काय नवीन आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता ठेवा. मेंदूचा व्यायाम. जसे जसे आपण नवीन गोष्टी शिकतो तसे तसे आपले मेंदूचे स्नायू बळकट होतात, ज्यामुळे तुमची निर्णय क्षमता सुधारते. वाचनाची जादू. जगातील सर्वात सफल आणि स्मार्ट स्त्रिया, उदाहरणार्थ ओप्रा विन्फ्री किंवा सुधा मूर्ती, यांच्यात एक गोष्ट समान आहे. त्या अफाट वाचन करतात. फायदा. पुस्तक वाचणे म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्याचा 25 ते 30 वर्षांचा अनुभव काही तासात मिळवणे. सुरुवात कशी करावी?
जर तुम्हाला वाचनाची सवय नसेल तर दिवसाला फक्त 5 पाने वाचा. हळूहळू तुम्हाला विषयांची गोडी लागेल. मग ते आत्मचरित्र असो, अर्थशास्त्र असो की अध्यात्म. डिजिटल युगाचा फायदा. तुमच्या हातात असलेला स्मार्टफोन हे फक्त मनोरंजनाचे साधन नसून ते ज्ञानाचे महाद्वार आहे. ऑनलाईन कोर्सेस. आज यूट्यूब किंवा अनेक फ्री प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही घरी बसून कुकिंगपासून ते कोडिंगपर्यंत काहीही शिकू शकता. पॉडकास्ट. काम करत असताना किंवा प्रवास करताना प्रेरणादायी पॉडकास्ट ऐका. यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि ज्ञानही वाढते. संवाद आणि नेटवर्क. स्मार्ट स्त्री फक्त पुस्तकातून नाही तर माणसांकडूनही शिकते. विविध लोकांशी बोला. तुमच्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संवाद साधा. त्यांच्या अनुभवातून शिका. मार्गदर्शक शोधा. आयुष्यात अशा एका व्यक्तीला मार्गदर्शक माना जिच्याकडून तुम्हाला नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल. चुकांमधून शिकणे. सर्वात मोठे शिक्षण हे आपल्या अनुभवातून मिळते. स्मार्ट स्त्री आपली चूक लपवत नाही किंवा त्याबद्दल रडत बसत नाही. विश्लेषण. माझं काय चुकलं आणि पुढच्या वेळी मी हे कसे सुधारू शकेन हा विचार करणे म्हणजे स्मार्टनेस आहे. भावनिक बुद्धिमत्ता. एक शक्तिशाली स्त्री आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलेली असते. ती प्रत्येक लहान गोष्टीवर रडत बसत नाही किंवा लगेच चिडत नाही. रिॲक्ट करू नका, रिस्पॉन्स द्या. कोणी अपमान केला तर लगेच वाद घालण्यापेक्षा शांत राहून कृतीतून उत्तर द्या. स्वतःवर प्रेम करा. स्वतःच्या चुकांसाठी स्वतःला दोष देणे थांबवा. स्वतःचा आदर करा. सीमा निश्चित करा. लोकांनी तुमच्याशी कसं वागावं हे तुम्ही ठरवा. भीती सोडा. लोक काय म्हणतील ही भीती शिकण्याच्या प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा आहे. नवीन काहीतरी करताना लोक हसले तरी चालेल, पण तुम्ही एक पाऊल पुढे टाका. स्वतःच्या छंदाला व्यावसायिक वळण देणे. जर तुम्ही गृहिणी असाल आणि तुम्हाला एखादी कला अवगत असेल तर त्यात प्रो होण्यासाठी प्रयत्न करा. समजा तुम्हाला स्वयंपाकाची आवड आहे तर हेल्दी कुकिंग किंवा फूड फोटोग्राफीचे तंत्र शिका. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. अपडेटेड राहण्याचे महत्त्व. बाहेरच्या जगात काय चालले आहे, देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, नवीन कायदे कोणते आले आहेत याबद्दलची प्राथमिक माहिती प्रत्येक स्त्रीला असायला हवी. यामुळे कोणीही तुम्हाला फसवू शकत नाही आणि तुम्ही कोणत्याही चर्चेत आपला ठसा उमटवू शकता. या मुद्द्यासाठी प्रभावी संवाद. तुमची पदवी तुमची पात्रता ठरवते, पण तुमची शिकण्याची वृत्ती तुमचे नशीब ठरवते. ज्या दिवशी तुम्ही शिकणं थांबवता त्या दिवशी तुमची प्रगती थांबते. म्हणून प्रत्येक दिवशी एक नवीन गोष्ट शिका. 3. आर्थिक साक्षरता. स्वतःच्या नशिबाची धणी व्हा. अनेकदा स्त्रिया घर, मुले आणि कुटुंब सांभाळण्यात इतक्या व्यस्त होतात की त्या स्वतःच्या आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष करतात. पैसे कमावणे किंवा गुंतवणे हे पुरुषांचे काम आहे हा विचार आता जुना झाला आहे. एक स्मार्ट स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असते. मग ती नोकरी करणारी असो की गृहिणी. कमावणे आणि व्यवस्थापन यातील फरक. तुम्ही किती पैसे कमावता यापेक्षा तुम्ही किती पैसे टिकवता आणि वाढवता याला अधिक महत्त्व आहे. गृहिणींसाठी. घराचा खर्च चालवताना तुम्ही जी बचत करता ती योग्य ठिकाणी गुंतवणे ही तुमची पहिली पायरी आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी. पगाराचा मोठा हिस्सा खर्च करण्याऐवजी तो गुंतवण्यावर भर द्या. स्वतःचे बजेट तयार करा. बजेटिंग स्किल्स. स्मार्ट स्त्रीला माहिती असते की तिचा एका रुपयाचा हिशोब माहिती आहे. 50-30-20 नियम. तुमच्या उत्पन्नातील 50% गरजांवर, 30% इच्छांवर आणि कमीत कमी 20% बचतीवर खर्च करा. खर्चावर नियंत्रण. गरज आणि हौस यातील फरक ओळखा. सेल लागलाय म्हणून विनाकारण वस्तू खरेदी करणे हा आर्थिक अज्ञानपणा आहे. गुंतवणुकीचे ज्ञान घ्या. बँकेत पैसे ठेवून किंवा कपाटात सोनं साठवून महागाईवर मात करता येत नाही. पैशाने पैसा कसा वाढवायचा हे शिका. विविध पर्याय. म्युच्युअल फंड, शेअर्स, PPF आणि इन्शुरन्स याबद्दल माहिती घ्या. जोखीम समजून घ्या. कोणाच्याही सागरावरून पैसे गुंतवू नका. स्वतः अभ्यास करा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आर्थिक आणीबाणीसाठी तयार रहा. आयुष्य अनपेक्षित आहे. अचानक उद्भवणारे आजारपण, नोकरी जाणे किंवा इतर संकटांसाठी तुमच्याकडे कमीत कमी 6 महिन्यांच्या खर्चा इतक्या रक्कम बाजूला हवी. हा फंड तुम्हाला कठीण काळात कोणासमोरही हात पसरू देत नाही आणि तुमचा स्वाभिमान जपतो. बँकिंग आणि तंत्रज्ञान. आज सर्व काही डिजिटल झाले आहे. बँकेचे व्यवहार स्वतः करायला शिका. नेट बँकिंग आणि UPI. ऑनलाईन पेमेंट कसे करायचे, फसवणूक कशी टाळायची याचे ज्ञान मिळवा. कागदपत्रे. आपल्या नावावर किती मालमत्ता आहे, कोणते विमे आहेत, नॉमिनी कोण आहे या सर्व गोष्टींची माहिती आणि कागदपत्रे स्वतःकडे ठेवा. स्वतःवर गुंतवणूक करा. सर्वात मोठी गुंतवणूक ही स्वतःच्या कौशल्यावर केलेली गुंतवणूक असते. नवीन काही शिकण्यासाठी, स्वतःचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी पैसे खर्च करताना संकोच करू नका. हेच शिक्षण तुम्हाला भविष्यात अधिक पैसे कमवून देऊ शकते. आर्थिक निर्णयांमध्ये सहभाग.
घरातील मोठे आर्थिक निर्णय जसे की घर घेणे, गाडी घेणे किंवा मुलांच्या शिक्षणाचे नियोजन यात केवळ मूक प्रेक्षक म्हणून राहू नका. आपले मत मांडा आणि प्रक्रियेचा भाग व्हा. प्रभावी संवाद. पैसे तुम्हाला सर्व काही देऊ शकत नाहीत, पण ते तुम्हाला निवडण्याचे स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ चॉईस नक्की देतात. एक स्त्री जेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होते तेव्हा ती फक्त स्वतःलाच नाही तर पूर्ण पिढीला सशक्त करते. भावनिक बुद्धिमत्ता. भावनांच्या लाटेवर स्वार व्हायला शिका. अनेकदा स्त्रियांना इमोशनल किंवा हलव्या म्हटलं जातं, पण एक स्मार्ट स्त्री आपली ही हलवी बाजू आपली कमजोरी न बनवता आपली ताकद बनवते. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेऊन त्यानुसार योग्य वागणे. प्रतिक्रियेपेक्षा प्रतिसाद महत्त्वाचा. जेव्हा कोणी आपला अपमान करतो किंवा आपल्याला राग येईल असं बोलतं तेव्हा सामान्यतः आपण लगेच चिडतो किंवा रडतो. ही झाली प्रतिक्रिया. स्मार्ट पद्धत. एखादी घटना घडल्यावर 5 सेकंद शांत रहा. विचार करा की यावर चिडल्यामुळे माझे नुकसान होईल का? शांत राहून किंवा संयमित